छान छान चॉकलेट खाऊया. अपू अपू टॉवेल ने. अपू अपू तू काय करते इकडे? अपू कुठे? ते सोम भाऊजी आणि बबलू दादा अप्पूला घेऊन गावात गेलेत. दे टॉवेल दे. आई हा आलीस रे. अगं मी आत्ता येणारच होते. म्हणलं जावई बापून नाश्त्यात काय चालतं नाही, म्हणजे आपण कसं ग काही बी खाऊन घेतो. पोहे झालं, उपीट झालं, बरं त्यांना काय लागतं तुलाच माहिती आहे ना. आपण एक काम करूयात, आपण नाश्त्यासाठी थालीपीठ बनवूया. थालीपीठ? जावई बापू खातील थालीपीठ? हो मग का नाही खाणार? नाही म्हणजे थालीपीठ आपल्यासारख्या माणसांचा आहार आहे ना, म्हणून विचारलं. आई आता तू पण असं अन्नामध्ये श्रीमंत आणि गरिबांचा भेद करायला लागलीस होय? नाही का साऊ, ते पाप कसं करेन मी. बरं जावई बापू एवढ्या मोठ्या घरातलं, म्हटलं त्यांचा नाश्ता वेगळा होत असेल काहीतरी. नाही आई, उलट त्यांना असाच नाश्ता आवडतो. बरं पण साऊ, एवढ्या कमी दिवसात नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास हं. शहाणी झाली ग लेक माझी. चौसराला लागले ग बाई. जा तयारी कर. वा वा वा, काय खमंग वास सुटलाय ना. हे गावाकडे ना ही खासियतच आहे. मग जावई बापूंसाठी स्पेशल नाश्ता बनवायला सांगितलाय मी. ओका कळलं ते. काय गे जयंती, प्रत्येक गोष्टीत काय तुला पुढे पुढे करायचं असतं? अरे तोंडाचा पट्टा बंद कर. कसं आहे ना, प्रत्येक सीन मध्ये मी असल्याशिवाय मजा येत नाही हो. जाऊ द्या, मी काय म्हणते, जावई बापू आले तर जरा त्यांच्याशी बोलून त्यांच्या कंपनीमध्ये एखादी मॅनेजरची पोस्ट मिळते का बघा. हा आपण बोलू तर करतील ते. पाहा बोलून. काय सासरे बुवा, तुम्ही पण विचारा बरं, एखादी वॉचमनची पोस्ट देतात का? हा विचारा. काय म्हणते मी, बरोबर आहे ना? आले बघा. बाहेर गेला होतास? वा 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 दाजी, कसले भारी दिसताय, एकदम हिरो सारखे. अहो जा बाहेरचं डायनिंग घेऊन या. अहो डायनिंग टेबल ते आणलंय ना, आणा. टेबल? हा तुम्हाला सवय असेल ना टेबलवर बसून नाश्ता करायची, म्हणून जरा शेजारून ना एक टेबल आणि 4 वेगवेगळ्या रंगाच्या खुर्च्या घेऊन आले. नाही नाही, कशाला, आपण काल जसं खाली बसलो होतो जेवायला तसं बसलो, निवांत जेवता येतं. मी अगदी माझ्यासारखे आहात हो, निवांत. हा साधे नाही. हे बरोबर आहे तुमचं,
आपण ज्या गावाला जातो ना अगदी तसं राहिलं पाहिजे बा. कोटलवाल्याचे संस्कार आहेत माझ्यावर. नाही तिकडे कसं आहे माहितीये का, सकाळी उठल्या उठल्या असं काजू बदाम टाकलेला शिरा खायला मिळतो मला. अजून काय काय खाते मी तिकडं. इकडे जरा ऍडजस्ट करायला लागतं, स्टेटस कमी आहे ना. पण तिकडं सगळं झालंय बरं का माझं. म्हणजे पार्लरचं शिक्षण झालंय, त्याचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. तुम्हाला सांगते मला काय येत नाही म्हणून विचारा बरं. मला शिवणकाम येतं, मला भरतकाम येतं, मला बागकाम येतं, मला स्वयंपाक येतो, सगळ्यात एकदम एक्सपर्ट. वा वा, छान छान छान. पण हे मला का सांगता तुम्ही? वहिनी तुमचं झालं असेल तर आपण बसूयात का नाश्ता करायला? नाही म्हणजे भरपूर दिवसानंतर अक्की आलीये आणि तिच्या हातचा नाश्ता बी आज खायला मिळणार आहे, म्हणून जरा मला बॉक्सिंग बी येते बरं का. कानू, अगं थालीपीठ झाले असतील तर घेऊन ये. हा? आपण हे तोपर्यंत इकडे माग करूया. हा चला चला. एक घास तर खाऊच शकतोस ना. उठते कुठं. पाण्याचे ग्लास ठेव की सगळे. ठेवून दे ठेवून दे. हा वाढ पाणी. पाणी वाढल्याशिवाय जेवण सुरू होतं का सांगा बरं, आहे की नाही. हा सगळे शिकवले बरं का मी सावळीला. हा ठेव ठेव. काय ग्लास कमी आहेत जरा घरात, ठेव त्यांच्या पुढे तांब्या, काही प्रॉब्लेम नाही. ठेव. हा जेवा आता, करा सुरू. जावय बापू घ्या. बोलू दादा, लाजू नका. विठ्ठला, किती हा तुझा चमत्कार रे. माझ्या हातचं पाणी पण नको म्हणणाऱ्या सारंग सरांनी आज माझ्या हातचे थालीपीठ खाल्ले. वा वहिनी, कमाल झालंय. म्हणजे माझ्या हातात असताना तर किचनची सगळी जबाबदारी मी तुमच्या हातात सोपवली असते. म्हणजे हिच्यावर नाही जबाबदारी. भांड्याला हात लावू देत नाही की काय. हा म्हणजे तू स्वयंपाक करत नाही सावळी तिथं. काय हो, काय म्हणताय काय तुम्ही. नाही नाही, सावली वहिनी आमची नवीन नवरी आहे. हा असं आम्ही किचन मध्ये जाऊच देत नाही. मला सांगतो, काही माणसं किचन मध्ये घुसतात आणि भांडी लुटतात. का काहीतरी बोला ना सारंग सर, आवडतंय काय. सांग दादा, थालीपीठ छान झालंय ना. भारी झालं सारंग दादा. आजीची आठवण होती, आजीची. नाही आवडले वाटतं सारंग सरांना. थालीपीठ काय कमाल झालंय. चव आहे सावलीच्या हाताला.
पंढरी माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी वा वा वा, रखुमाई काय स्वर्गीय गळा लाभला या मुलीला. कमाल आहे. पण तिचं ना ते कस्तुरी मृगासारखं आहे. आपली किंमत काय आहे हेच तिला माहित नाही. त्या भैरवीच्या जाळ्यात अडकून पडली आहे. जास्त काळ नाही अडकणार. लवकरच तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल आणि आपण आहोत ना तिच्या पाठीशी खंबीर उभे. आपण आहोतच हो, पण सावली तिच्या शब्दांची तिच्या तत्वांची इतकी पक्की आहे ना, त्या भैरवीला दिलेला शब्द ती कधीही मोडणार नाही. त्याचंच मला खूप कौतुक आहे. हे जग दिसतं तितकं सरळ नाहीये ना, आणि याची तिला कल्पना नाहीये. कारण ती साधी सरळ संस्कारी आहे. या भैरवी वजेसारखे छक्के पंजे तिला कधीच कळणार नाहीत. आणि त्यासाठीच तर आपला जन्म झालाय ना. हे अशा लोकांसाठीच देव आपल्याला जन्माला घालतो. त्या भैरवी वजेच्या कचाट्यातनं मी माझ्या लेकराला नक्की सोडवणार, हा या जगन्नाथचा शब्द आहे. देवा, तुमच्या त्या भोळ्या भक्तावर लक्ष ठेवा, अगदी बारीक लक्ष ठेवा. एकनाथराव, अहो एकनाथराव, आहेत का घरात? रामभाऊ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अहो पाहुणे आल्याचं समजलं, म्हणलं कार्यक्रमाआधी एकदा भेट घ्यावी त्यांची. वय आल्यात सगदेवा, पाहुण्यासनी घेऊन होय. हा? या या घरात ये. अहो या की इथेच बसू की. हा इथेच बसू की. बर या बसा. अरे अप्पू, चटई आण रे बाळा. या. ए अप्पू, थांबा चटई आण. वा वा वा, पाहुण्यांबद्दल फक्त ऐकून होतो आम्ही, पण आज प्रत्यक्ष भेट झाली. एकनाथराव, आपल्या अस्सल सोन्यासारख्या पोरीला अगदी योग्य स्थळ मिळालं बघा. जावई बापू, अहो आमच्या नजरेसमोर लहानाची मोठी झाली पोरगी. अशी पोरगी शोधून सापडणार नाही कुठं. अहो अस्सल सोनं, पावन कशी. कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. अहो आमच्या सावलीचं सारं गाव कौतिक करतंय. फार गुणाची मुलगी आहे ती. सावलीला एकदा शब्द दिला की शब्द दिला, आणि ती कधीच खोटं बोलली नाही. अहो कधी कधी काळजी वाटायची आम्हाला तिच्या अशा वागण्याची. मी तिला म्हणायचो, सावली बेटा लगेच असा कोणाला शब्द देऊ नकोस. अहो जग काय एवढं सरळ आहे का, सांगा बघू. अहो लग्न झाल्यावर जावई जेव्हा सासरी येतात तेव्हा त्या जोडीचा सन्मान करायचा, अशी आमच्या गावची प्रथा आहे. कारण ते आमच्या गावचेही जावई असतात ना. तेव्हा हा तुमचा मान तुम्ही स्वीकारावा, अशी आमची तुम्हाला विनंती आहे.
काका ह्याची काय गरज आहे? अरे असं कसं? जाऊ तुला गरज नसेल पण ही रीत आहे आणि ही रीत आपण नाही सांभाळायची मग कुणी सांभाळायची? तर रेती भाती पाहायला चल. बस बरं तुम्ही उठा या. उठा सासरे बुवा. हा बस 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 बस. काका लक्ष्मी नारायणचा थोडा दिसतो रे. ते आधी कुंकू आणते हा. बरं तर जावई बाबू तुम्ही उद्या पूजेला येताय ना? अहो उद्या देवाला अभिषेक करायचा आहे. अहो तुम्ही आता आलाच आहात तर सगळं काय तुमच्याच हातून होऊन जाऊ दे. नाही बरोबर आहे तुमचं पण माफ करा आहे ना उद्या मला जरा एक मीटिंग आहे सो सकाळी नाही येता येणार मला. हवं तर मी संध्याकाळी उपस्थित राहतो. ठीक काही हरकत नाही. शेवटी काम आधी महत्वाचं आणि अहो काम म्हणजे पूजाच असते की हो. अहो तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आलात हीच फार मोठी गोष्ट आहे. एकनाथराव येतो आम्ही. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तारा, आजकाल तू गाण्यापेक्षा तुझ्या दिसण्यावर नटण्या सवरण्यावर जास्त लक्ष देते असं नाही वाटत आहे तुला? एवढं लक्ष जर गाण्यावर दिलं असतंस ना तर त्या सावलीचे पाय धरायची वेळ आली नसती आपल्यावर. अगं मम्मा मला त्या गाण्यात ना इंटरेस्टच नाहीये आणि तिच्यासारखं गाणं माझ्या हातात नाहीये. अच्छा, म्हणून मग छान दिसून ती कसर पुरी करायचा प्रयत्न करतेस? हा तारा, मांजर असते ना मांजर, ती डोळे बंद करून दूध पित असते आणि तिला असं वाटत असतं की जगाला दिसतच नाहीये की ती दूध पितीये. पण जगाचं बारीक लक्ष असतं तिच्यावर आणि त्यात तुझ्या मम्माचं अजूनच बारीक लक्ष असतं बरं का. तारा, असं काही नाहीये ना की तुझं काहीतरी सुरू आहे आणि मला माहित नाही? मम्मा मी सहज बघत होते, खरंच काही नाहीये तू विचार करतेस तसं. मग ट्रस्ट मी खरंच काही. चला बसा गाडीत. आई काय झालं इथं काय करतेस? काय नाही ग, विठ्ठलाजवळ बसले होते. बरं वाटतं इथं, मनाला शांती मिळते. बस ना तू बस. तुला सांगू साऊ, म्हणजे असं वाटतं काय बी नाही बोललं ना तरी बी विठ्ठलाला मनातलं सगळं कळतं बघ. खरंय आई, त्याला सगळ्यांच्या मनातलं सगळं कळतं. जावई बापू? हा, ते सोहम भाऊजी, बबलू दादा आणि अप्पू सोबत जरा बाहेर गेले. असं आहे का? बरं. साऊ, बाळे सगळं ठीक आहे ना?